हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हममुराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन, और इसी सिलसिले में आज मैं वर्धा में आया हूँ। मेरे साथ बबन धाये सर है जो बार टाइपिस्ट है, तो उनसे बातचीत करेंगे और जानकारी लेंगे क्योंकि 40 बरस से सर बार टाइपिस्ट है। तो सर, सबसे पहले आपका बहुत बहुत धन्यवाद कि आपने समय दिया। सर, अभी ये बताइए कि थोड़ा सा आपका फैमिली बैकग्राउंड से लेके आप अपने कोर्ट में कैसे आए? माझा जन्म वर्ध्यात झाला, BA पर्यंत शिक्षण वर्ध्यात झालं। मध्यंतरी 1968 मध्ये मी इंडियन नेव्हीमध्ये गेलो होतो। अच्छा। तिथून नेव्ही सोडल्यानंतर काही वर्ष मी अशीच नोकरी केली। नोकरी केल्यानंतर माझे मित्र ॲडव्होकेट प्रकाश काशीकर त्यांनी मला सांगितलं की इथे बारमध्ये टायपिस्ट म्हणून ये म्हणून। त्याकरिता मी डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे ॲप्लिकेशन दिली आणि मला बार टायपिस्टचं लायसन्स मिळालं। अच्छा। त्यावेळेस सगळं काही टायपिंगचं वर्क हे टायपरायटरवर चालायचं। तर त्यावेळेस माझ्यासोबत इतरही 3-4 जण होते, ते सिनियर मोस्ट होते। तर त्यावेळेस सुरुवातीला मला तिथल्या लीगल लँग्वेजचा काही अनुभव नव्हता। तर माझे मित्र ॲडव्होकेट काशीकर म्हणायचे की सुरुवातीला तुझ्याकडे कोणी टायपिंग करायला येणार नाही। त्यावेळेस छोटीशी सुद्धा चूक किंवा स्पेलिंग मिस्टेक झाली तर सहन होत नव्हती। तर त्यामुळे तुमचं इंग्रजी परफेक्ट असायला पाहिजे होतं आणि सगळं काही व्यवहार जो आहे, कोर्टाची भाषा सुद्धा इंग्रजीमध्येच होती। तर मी म्हटलं चिंता करायची गरज नाही। एक ईश्वराच्या कृपेनं मला कुठल्याही शब्दाचं इंग्रजीच्या स्पेल आउट करता येत होतं। कोणताही जरी शब्द जरी आला तर त्याचं स्पेलिंग का असायला पाहिजे, तर ते एक नैसर्गिक एक देणगी होती मला। ओके। त्यामुळे कोणीही समजा मला वकिलांनी डिक्टेशन दिलं आणि कुठलाही शब्द आला तर तो मी करेक्टली स्पेल आउट करून टाईप करायचा। ओके। तर असं सुरुवातीला झाल्यानंतर ज्या असताना नवीन वकील लोक माझ्याकडे यायला कचरायचे, पण एकदा माझ्याकडनं टाईप करून गेल्यानंतर ते माझ्याशिवाय दुसरीकडे टाईप करायचा प्रयत्न करायचे नाही। अच्छा। आणि मी शेवटी तिथे इतका भांबावून गेलो होतो का कोर्टात येताना 4 वकील व्हरांड्यात उभे राहायचे, 4 माझ्या टेबल भोवती राहायचे आणि 4 जण आपली हस्तलिखित कागद आणून माझ्याजवळ ठेवायचे। माझं 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 करून मी भांबावून जायचो। मी इतरांकडे जा म्हणायचं तरी नाही, ते मी तुमच्याकडनंच करायचं आहे असे ते म्हणायचे। आता मला एक विचारायचं सर की तेव्हा हस्तलिखित जास्त होती, डिक्टेशन होतं का, कशा इन्स्ट्रक्शन देऊन काम करायचं होतं? त्यावेळेस दोन्ही प्रकारचं काम होतं, एक तर हस्तलिखित असायचं किंवा डिक्टेशन। अच्छा। हां। आणि बहुतांश वकील लोक डिक्टेशन द्यायचे किंवा हस्तलिखित कागद आपल्याकडे सोपवायचे। अच्छा। इन्स्ट्रक्शन फार कमी लोक द्यायचे। ओके। आणि सर, तुम्ही जेव्हा 89ला तुम्ही बारला जेव्हा जॉईन केलं तेव्हा साधारण काय वकील संख्या होती वर्धामध्ये? 250 ते 300 असतील त्यावेळेस। अच्छा। 250 ते 300। ओके। हो। आणि तुमचं नेचर ऑफ वर्क बेसिकली काय असायचं? सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्हीमध्ये त्या प्रकारे सांगा। सिव्हिल आणि क्रिमिनलमध्ये काय असायचं का, बेल मॅटर्स, रेग्युलर बेल, अँटिसिपेटरी बेल, सुपरतनामे वगैरे, आणि अजून क्रिमिनल कंप्लेंट्स, प्रायव्हेट्स, अपील आहे, क्रिमिनल अपील, अशा तऱ्हेचं ते क्रिमिनल वर्क असायचं। आणि सिव्हिलमध्ये तुमचं दावे, तुमचे स्पेसिफिक परफॉर्मन्सचे दावे म्हणा किंवा परमनंट इंजंक्शन, पार्टिशन, डिक्लेरेशन या प्रकारचे दावे, एन्क्रोचमेंटचे दावे, एविक्शनचे दावे, एविक्शन अँड पोजेशन, अशा तऱ्हेचे दावे सिव्हिलमध्ये असायचे, ते आम्हाला टाईप करावे लागत होते। ओके। आता तुम्हाला जे लायसन दिलं ते बारने दिलं का डीजे सरांनी दिलं? डीजे सरांनी दिले। अच्छा। कारण की डिस्ट्रिक्ट जजनी लायसन दिल्याशिवाय तिथे बारमध्ये बसता येत नाही। बरोबर। बार असोसिएशन रिकमेंड करते का आम्हाला म्हणजे आवश्यकता आहे बार टायपिस्टची, आणि यांच्या शिफारसीनुसार डिस्ट्रिक्ट जज लायसन्स इश्यू करतात।
बार असोसिएशनने म्हटलं की आम्हाला गरज नाही आहे तर डिस्ट्रिक्ट कोर्ट लायसन्स देत नाही. आता सर ह्या लायसन्स बरोबर फीस पण रेग्युलेशन दिलं जातं की एवढे चार्जेस लावायचे म्हणून, असं काही मला असतं? जे लायसन्स दिलं त्याच्यामध्ये कुठलंही शेड्यूल दिलेलं नव्हतं. अच्छा, मग ते रेग्युलेट तर कसं त्यांनी करायचं? तिथे सांगितलेलं की तुम्हाला या प्रमाणे, आणि ती प्रथा चालली होती ना, म्हणजे किती द्यायची वा, वकील लोक त्या हिशोबाने त्यांना मागायची गरज नव्हती. त्यावेळेस जेव्हा ₹2 1+2 असायचे, हा, 5 पानं झाले तर ₹10 ते देऊन द्यायचे. अच्छा. आम्हाला मागायची गरज नव्हती, तो हिशोब ठरला होता. ओके. तसं आता ह्या एकंदरीत या 30-40 वर्षामध्ये अंदाजाने किती वकिलांचं टायपिंग केलं असेल तुम्ही? 1001 वकिलाचं केलं, म्हणजे 1000 म्हणजे रिपीट झालेले आहेत. हा, बरोबर. 1000 म्हणजे बरोबर. वेगवेगळे नाही आहे, पण तरी 1000 वकिलांचं ऑन अन ॲव्हरेज तुम्ही? ऑन अन ॲव्हरेज मध्ये 1000 वकिलांचं काम केलं म्हणजे डिफरंट नाही, तेच रिपीट झालेले असतात, कारण का तितकी संख्या तर आहेच नाही. तर 1001 वकिलाचं काम केलं असेल. सर, आता तुम्ही एक्सक्लुझिव्ह इंग्लिश टायपिंग करत होता, हो. मग त्याच्या संबंधानीचे जे स्पेलिंग्स असतील किंवा अर्थ, तर ह्याचा तुम्ही म्हणजे काही सिस्टमॅटिक स्वतः अभ्यास केलात का? तर एक तर मला सवय काय होती की समजा टी व्हीवरती म्हणा किंवा पेपरमध्ये म्हणा, आपण जेव्हा इंग्रजी न्यूजपेपर वगैरे वाचत होतो तर त्यामध्ये आलेले जे काही शब्द आहेत तर ते मी लगेच डिक्शनरीमध्ये रेफर करायचा, का याचा अर्थ का होतो बा. पुष्कळदा आपण नुसतं वाचतो, त्याचा अर्थ कळत नाही, तर डिक्शनरी रेफर केल्यामुळे थोडा माझा शब्दकोश वाढत गेला. ओके. आणि थोडं ग्रामरचं सेन्स होतं, टेन्सेस कळायचे, त्यामुळे मला ते इंग्रजी लिहिताना कठीण नाही जायचं. अच्छा. मला एक सांगा सर, की तुम्ही 89ला जेव्हा हे काम सुरू केलं आणि एक पुढचे 30-35 वर्ष तुम्ही हे काम केलं, तर तुम्हाला काही फरक जाणवतो का की 89 मध्ये तुमच्याकडे काय प्रकारचं काम होतं आणि 35 वर्षांनी तेच काम राहिलं का थोडं त्याच्यात काही वेगळा प्रकार झाला? नाही, आता जमीन अस्मानचं अंतर झालं कॉम्प्युटर आल्यामुळे. अच्छा. कामाचं नेचर तेच आहे, परंतु त्यावेळेस टोटल इंग्रजीमध्ये होतं, आता 70% मराठीमध्ये आहे. कॉम्प्युटरनी आज खूप सोपं झालेलं आहे. कॉम्प्युटरने एकदा एखादा मॅटर सेव्ह केला आहे, ड्राफ्ट वगैरे सेव्ह केला आहे, तर किंवा आपल्याला 10-100 कॉपीज जरी काढायच्या असल्या तर आता कॉम्प्युटरमुळे ते इतकं सोपं झालं, सुलभ झालेलं आहे की आपल्याला तितक्या पाहिजे तितका कॉपीज काढता येतात. आधीच्या वेळेस टाईपरायटर समजा 20 डिफेंडंट आहे, 20 प्रतिवादी आहे, तर त्याच्या कॉपीज काढायसाठी तेच मॅटर पुन्हा पुन्हा टाईप करावं लागेल. बरोबर. हा फरक आहे. मला एक विचारायचं सर, असं कधी झालंय का की काम करताना अनहूतपणे काही चूक घडली आणि त्याच्यामुळे मग ते एखादं काम कुठलं डबल करायला लागलं तुम्हाला, असं कधी घडलंय का? चुकूनच होतं या गोष्टी, मुद्दामून कोण करत नाही. टू ऑर इज ह्युमन. शेवटी चुका मानवाकडनं होतात. तुम्ही कॉम्प्युटरमध्ये सुद्धा करा किंवा आपल्याकडनं एखादी चूक होते तर एखादी दुसरी किंवा एखादं वाक्य जर चुकलं तर ते करेक्ट केलं जायचं. पण समजा प्लेनमध्ये 1-2 पानं जर चुकीचं प्लीडिंग जर झालं तर त्याचा अर्थच बदलून जात होता, तर त्यामुळे पूर्ण ते परत टाईप करावं लागेल. अच्छा. सर, असे काही आपले वकील मंडळी होती की जी तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन द्यायची, नंतर तुम्ही ते ऍक्च्युअल म्हणजे मॅटर बनवायचा? हो, पुष्कळदा त्यांना वेळ नाही किंवा इन्स्टंट, म्हणजे त्यापेक्षा त्यांना येत नाही म्हणून नाही, त्यांचा माझ्याप्रती आत्मविश्वास असायचा की बाबा मी इन्स्ट्रक्शन दिले तर हे बबंड आहे जे आहे ते आपलं मॅटर पूर्ण करू शकतात आणि आपल्याला जे अपेक्षित आहे ते त्यामध्ये असते. अच्छा. तर त्यामध्ये ते कधी कधी मला इन्स्ट्रक्शन द्यायचे, त्या बेसिसवर तुम्ही बनवायचं, ड्राफ्टिंग करायचं. हां. ओके. आता एक मला एक विचारायचा प्रश्न की जसं आपण हळूहळू आता क्लोजिंगकडे येतो इंटरव्ह्यूच्या, बरं, असा एखादा इन्सिडन्स, एखादी गोष्ट जी इतक्या 40 वर्षा फार पहिल्यांदा घडली असेल कधीतरी, पण ती तुमच्या मनामध्ये घर करून राहिली, अशी एखादी काही घटना? तिथे हे काम करताना, हा, बार मध्ये काम करताना आपल्याला कसं आहे, सो मेनी मेन सो मेनी माइंड्स, व्यक्ती तितक्या प्रकृती. काही वकील लोकांचा स्वभाव सज्जन, काही ॲरोगंटी असतात, हात भाव आहेच. तर कधी कधी काय व्हायचं की आपल्याला राग सुद्धा यायचा त्यांच्या वागण्याचा.
पण शेवटी आपण त्या ठिकाणी काम करतोय, ते आपल्यासाठी अन्नदाता आहे. मी या अर्थाने तिथे काम करायचं. अच्छा. वकील म्हणजे ते आपले अन्नदाता आहे, कारण का ते आपल्याला पैसे देतात काम करताना. ते एखाद्या वेळेस त्यांच्याकडनं चुकून काही अतिरेक झालाही तर तो सहन करून घ्यायचा आणि आपले जे संबंध आहे तसे जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे ठेवायचा आपण प्रयत्न करायचा. कटुता तर प्रत्येक ठिकाणी असतेच काही ना काही प्रमाणात, पण तिथे आपली कटुता व्यक्त करून काही उपयोगाचं नसते, म्हणून ते आपण सहन करून निमूटपणे काम करायचं. म्हणजे ओव्हरऑल खूप आनंदी वातावरण. आणि मी तर हे सांगतोय का इथल्या वकिलांनी मला खूप सहकार्य केलं, स्नेह दिला, माझ्यावरती प्रेम केलाय, माझा आदरही केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल तर माझ्या मनात असं कुठली अशी द्वेषभावना किंवा कटुता नाही आहे. अच्छा. तर सर आपण खूप छान बोललात, खूप माहिती दिली. आणि दुसरी गोष्ट आपले आभार एवढ्या करता, कारण आपण 40 वर्ष, भले आता आपण रिटायर झाले असाल, पण 40 वर्ष आपण एका प्रकारे आपण वकिलांची सेवाच केलेली आहे. त्यामुळे त्याचा एक सगळ्यांतर्फे मी आपले आभार मानतो आणि एक छोटंसं आमच्यातर्फे आपल्याला हे मोमेंटो देतो.